हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत कॉमर्सचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs. यामध्ये आपण कव्हर करत आहोत सेट एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. गाईज, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कॉमर्स निगडित सर्व अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. यावर आपण सर्व कॉमर्स निगडित अपडेट पाहणार आहोत. सुरू करूया आजचं लेसन. तर आज आपण पाहणार आहोत कॉमर्स या सब्जेक्टमधील पेपर सेकंड. म्हणजे तुम्हाला माहीत असेल नेट आणि सेट एक्झाम होता तो 2018 आधी वेगळा होता. म्हणजे 2018 आधी पेपर सेकंड आणि पेपर थर्ड हे तुमचे दोन सब्जेक्टिव्ह पेपर होते. यातील पेपर जो सेकंड आहे त्यामध्ये टोटल 50 क्वेश्चन होते आणि पेपर थर्डमध्ये टोटल 75 क्वेश्चन होते. आपण यामध्ये पाहतोय पेपर सेकंड याचे टोटल 20 MCQs मी ऑलरेडी डिस्कशन केलेले आहे. पार्ट फर्स्टमध्ये 2016चा क्वेश्चन पेपर आहे आणि ज्याचे उर्वरित जे MCQs आहेत ते आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण पाहतोय 2016 साली जो कॉमर्सचा सेट एक्झामचा क्वेश्चन पेपर होता तो. ठीक आहे, पुन्हा सांगल 20 MCQs मी ऑलरेडी डिस्कशन केले आहे पार्ट फर्स्टमध्ये. हा पार्ट सेकंड आहे. यामध्ये आपण 21 नंबरच्या MCQs पासून डिस्कशन करणार आहोत. सुरू करूया. फर्स्ट MCQs आजचा म्हणजेच 21 नंबरचा MCQs आहे. विच प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट एम्फसाइज रिप्लेसमेंट ऑफ रूल ऑफ थंब मेथड. म्हणजे बेसिकली विचारलंय रूल ऑफ थंब आहे हा कुठल्या प्रिन्सिपलचा पार्ट आहे. तर तुम्हाला माहीत असेल सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी आहे ना, त्यामध्ये त्यांनी सांगितलं रूल ऑफ थंब. ठीक आहे, म्हणजे टोटल 5 प्रिन्सिपल आहे सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरीमध्ये, त्यातील एक हा प्रिन्सिपल आहे रूल ऑफ थंब. तर ऑप्शन आपला सी हा राईट आहे. टोटल 5चे 5 प्रिन्सिपल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवाच. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सायन्स इज नॉट रूल ऑफ थंब, म्हणजे ऑप्शन आपला सीच हा राईट आहे. नेक्स्ट आहे इन MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण याला. ऑब्जेक्ट्स आर डिटरमाइंड म्हणजे MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्ट. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कोण डिटरमाइन करतं, तर सर्वांना माहीत असेल जे सर्व वर्कर आहेत किंवा स्टाफ आहे ते प्लस टॉप लेवलचे मॅनेजमेंट आहे ते सर्व ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन करण्यामध्ये मिक्स असतात, म्हणजेच मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. तर यामध्ये ऑप्शन सीच हा आपला राईट आहे. बाय सबऑर्डिनेट अँड टॉप लेवल ऑफिसर म्हणजे सबऑर्डिनेट असतील ते प्लस टॉप लेवल ऑफिसर असतील ते सर्व एकत्र येतात ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह ठरवण्यासाठी. आपला ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आणि तुम्ही ऑप्शन सीला जर इग्नोर केलं बाकीचे ऑप्शन जरी पाहिले तरी तुम्हाला कळलं की हे सगळे इग्नोर करण्यासारखे. म्हणजे फर्स्ट पा ओनली शब्द आहे. ओनली म्हणलं तुम्हाला सांगितलं होतं की 99% ते आन्सर नसतं. ठीक आहे, ते आपलं आन्सर नसतं. 99% तिथं ओनली ऑलवेज वगैरे शब्द वापरलेले असतात ते. तरी इथं पण ओनली म्हणलं आहे, ओनली टॉप लेवल ओनली सबऑर्डिनेट असं नाही आहे. आणि इथं काही बाय एक्सटर्नल एजन्सी पण म्हणजे एक्सटर्नल एजन्सी कशाला आपले ऑब्जेक्टिव्ह ठरवून ना, आपण आपले ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे असतात. म्हणजे ऑर्गनायझेशन आपले स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनमध्येच ठरवतं. म्हणजेच तिथं कोण ठरवतं, सबऑर्डिनेट आणि टॉप लेवल मॅनेजमेंट एकत्र येतात आणि जे ऑब्जेक्टिव्ह असेल ते एकत्र मिळून ठरवतात. म्हणजे ऑप्शन सी हा बरोबर आहे. म्हणजे कुठलाही MCQ सोडवण्यासाठी तुम्हाला एक तर राईट ऑप्शन कोणतं आहे ते ओळखायचं आहे किंवा रॉंग ऑप्शन कुठले ते ओळखायचे. ठीक आहे, तुमचं आन्सर योग्य प्रकारे येऊन जातं. नेक्स्ट आहे दी प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड इम्प्लाइज. म्हणजे प्रिन्सिपल आहे युनिट ऑफ कमांड. त्यामध्ये काय म्हणलं आहे बेसिकली, तर इन्स्ट्रक्शन ऑफ लाईन अथॉरिटी म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आहे जी सूचना आहे ती लाईन अथॉरिटीकडून एकाच व्यक्तीकडून भेटावी असं युनिटी ऑफ कमांडमध्ये बेसिकली सांगितलेलं आहे. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. ठीक आहे, आता खूप सोपे आहेत. HRMचे सर्व टॉपिक आहेत. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी HRMच खूप महत्त्वाचं आहे, ते सगळं वाचून जा. ठीक आहे. नेक्स्ट आहे 24 नंबरचे MCQs. ए फॉर्मल ऑर्गनायझेशन इज वन वेअर. आता विचारलं आहे बेसिकली तुम्हाला फॉर्मल ऑर्गनायझेशन नाही ते आपण फॉर्मल म्हणू शकतो कधी, ज्यावेळेस प्रत्येक स्टेजला म्हणजे एव्हरी स्टेज ऑफ पोझिशन रिस्पॉन्सिबिलिटी अथॉरिटी अँड अकाउंटेबिलिटी आर क्लिअरली डिफाईन्ड. तुम्हाला सांगितलं होतं कम्युनिकेशनमध्ये देखील आणि रिसर्चमध्ये देखील सांगितलं होतं की फॉर्मल आणि इनफॉर्मल हे दोन गोष्टी असतात. फॉर्मलमध्ये काय असतं, सर्व गोष्टी प्री डिटर्मिन असतात. म्हणजे तिथं अथॉरिटी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. ठीक आहे, सर्व गोष्टी मेमोनी चालतात किंवा आपण म्हणू शकतो सर्व गोष्टींचं एक लेटर वगैरे असतात. सर्व प्रॉपर सिक्वेन्सनुसार चालतात गोष्टी, त्याला फॉर्मल म्हणतो. म्हणजेच ज्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी असते, अकाउंटेबिलिटी असते, पोझिशन असतात, स्टेज असतात, त्याला फॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हणतो बेसिकली. तर आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. नेक्स्ट आहे 25 नंबरचे MCQs. लीडरशिप क्वालिटीज आर इनबॉर्न. दिस नोशन फॉर्म पार्ट ऑफ विच ऑफ दी फॉलोइंग. म्हणजे लिडरशिप क्वालिटी ज्या आहेत ना, लीडरमध्ये ज्या क्वालिटी असतात लिडरशिपच्या त्या जन्मताच असतात. म्हणजे जन्मताच एखादा व्यक्ती लीडरच्या क्वालिटी घेऊन येतो असं कोण म्हणतं, तर ग्रेट मॅन थिअरी ऑफ लिडरशिप म्हणते. म्हणजे इथे काय सांगितलं, लिडरशिप क्वालिटी आर इनबॉर्न म्हणजे जन्मताच लीडरमध्ये लिडरशिपच्या क्वालिटी असतात असं कुठल्या थिअरीमध्ये म्हणलं आहे, तर ग्रेट मॅन थिअरी ऑफ लिडरशिपमध्ये म्हणलेलं आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या सर्व थिअरी म्हणजे
त्याच्यातील बिहेवियर थिअरी ही खूप महत्त्वाची आहे आणि गोल पॅथ थिअरी ही देखील महत्त्वाची आहे. तर ह्या तीनही थिअरी महत्त्वाच्या आहेत. पहिली नाही वाचली तरी चालेल, पण या 3 थिअरी खूप महत्त्वाच्या आहे. त्याच्यातील ग्रेट मॅन थिअरी लिडरशिप यामध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही व्यक्ती जन्मताच त्या जे लिडरशिपचे गुण असतात, म्हणजे पॉलिटिशियन असतो त्याच्याकडे जे गुण असतात ना, तो जन्मताच घेऊन येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती पॉलिटिशियन आहे, मोठा पॉलिटिशियन, ठीक आहे, तर त्याचा मुलगा हा देखील पॉलिटिशियनच बनतो. कारण का, तर जन्मताच त्याच्याकडे ते गुण येतात असं म्हणलंय कोणी, ग्रेट मॅन थिअरी ऑफ लिडरशिपमध्ये म्हणलेलं आहे. तर ऑप्शन आपला डी हा राईट आहे. नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ एनी मेकॅनिझम. इथे विचारलाय फर्स्ट, ठीक आहे, सर्वात पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला मार्केटिंग मेकॅनिझममधील, तर तो कोणत्या, चेंज. हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर असतो, लक्षात ठेवा. पूर्ण ते फॅक्टरची चेन आहे ती पाठ करू शकता, किंवा याच्यातले ऑप्शन जरी तुम्ही निग्लेक्ट केले तरी चेंज हा जो ऑप्शन आहे तोच राहतो. म्हणजे पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे मार्केटिंग मेकॅनिझममधला, चेंज. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये पहिल्यांदा चेंज घडून आणणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आहे दी एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट इज टर्म ॲज. खूप सोपा क्वेश्चन आहे. जे आपण प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची एक्सचेंज व्हॅल्यू कशा मार्फत ठरवतो, ते तर प्राईस मार्फत. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे येणार आहे, फॉर एक्झाम्पल एखादा पेन आहे, तो आपल्याकडे येणार आहे, कशामार्फत येणार आहे, त्याची प्राईस आपल्याला पे करायची. 5 रुपये दिले का तो पेन तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे प्राईस डिटरमाइन करते त्या एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. त्या प्रोडक्टला एक्सचेंज करायची व्हॅल्यू ही प्राईस मार्फत ठरवतात, ठीक आहे. मग प्राईस किती असू शकते या गोष्टीवर. ऑप्शन आपला बी हा राईट आहे. नेक्स्ट 28 नंबरचा MCQज, द प्रोडक्ट पर्सनॅलिटी डज नॉट इन्क्लूड. म्हणजे बेसिकली प्रोडक्टचे काही घटक असतात ते प्रोडक्टची पर्सनॅलिटी दर्शवतात. त्यामध्ये प्रोडक्टची साईज येते, प्रोडक्टचा कलर येतो आणि प्रोडक्ट कुठल्या ब्रँडचा इथे देखील येतो. पण प्रोडक्टची प्राईस हे पर्सनॅलिटीचा पार्ट नाही आहे. इथे विचारलं डज नॉट इन्क्लूड, तर प्रोडक्टची प्राईस ही प्रोडक्टच्या पर्सनॅलिटीचा कंटेंट नाही आहे, लक्षात ठेवा. तर प्रोडक्टच्या पर्सनॅलिटीचे कुठले कुठले कंटेंट असतात ते सर्व वाचून जा, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा, प्रोडक्टची प्राईस हे प्रोडक्टच्या पर्सनॅलिटीमध्ये येत नाही. नेक्स्ट आहे डॅश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फॉर्म ऑफ आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट. आउटडोअर म्हणजे ऑर्गनायझेशन सोडून त्याच्या बाहेर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची, त्यासाठी कुठला पॉप्युलर फॉर्म आहे, तर न्यूजपेपर हा नाही आहे, मेल नाही, मॅगझिन नाही, फक्त पोस्टर आहे ना, पोस्टर म्हणजे मोठे मोठे बॅनर असतात, जाहिराती असतात, ते आउटडोअर फॉर्म ऑफ ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे. तर यामध्ये काय करतात, रोड असतो पहा, रोडच्या कडेला मोठे मोठे पोस्टर पाहता तुम्ही, अनेक गोष्टींचे ॲडव्हर्टाइजमेंट पाहता, ते यामध्ये येतं. म्हणजे ऑर्गनायझेशन सोडून त्या बाहेर गोष्टी असतात ना, तर जे पोस्टर वगैरे आहे ते आउटडोअर जे फॉर्म आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे, म्हणजे जे प्रकार आहेत ना, त्याच्यातील सर्वात पॉप्युलर हा फॉर्म आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन नंबर सी हे राईट आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग रिसर्च. म्हणजे मार्केटिंग रिसर्च आहे त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे, त्यातील फर्स्ट ऑप्शन आहे टू इम्प्रूव्ह द एफिशियन्सी ऑफ मार्केटिंग सिस्टीम. सेकंड ऑप्शन आहे टू ॲक्सेप्ट ऑल रिस्क. थर्ड ऑप्शन आहे कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन. अँड फोर्थ ऑप्शन आहे टू वर्क फॅक्च्युअली. तर हे तर नाही आहे, ठीक आहे, हे रिस्कचं पण नाही आहे. राहतं कोणतं ऑप्शन ए आणि सी मध्ये कन्फ्युजन. ए काय म्हणतोय, टू इम्प्रूव्ह द एफिशियन्सी ऑफ मार्केटिंग सिस्टीम. हा इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी मार्केटिंग रिसर्च करतच नाही आपण. जो मार्केटिंग रिसर्च आहे तो कशासाठी करत असतो, आपल्याला माहिती गोळा करायची असते. सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, माहिती गोळा करणं. मार्केटमध्ये काय चाललंय हे आपल्याला मार्केटिंग रिसर्च मार्फत कळतं. म्हणून ऑप्शन नंबर आपला सी हा राईट आहे, टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन, ठीक आहे. तर मोस्ट ॲप्रोप्रिएट आपला ऑप्शन सी हा राईट आहे. मार्केटिंग रिसर्चमध्ये आपण सर्वात जास्त भर देतो ते कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन यावर. हे सेकंडरी आहे, फर्स्ट आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. नेक्स्ट आहे 31 नंबरचं क्वेश्चन, डॅश रेफर टू मिक्स ऑफ सोर्सेस फ्रॉम विच ऑफ द लॉंग टर्म फंड्स रिक्वायर्ड बाय बिझनेस आर राईज. म्हणजे जो लॉंग टर्मसाठी बिझनेसला फंड लागतोय तो एका टर्म मार्फत काय केला जातो, रिप्रेझेंट केला जातो. ती टर्म आहे कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये काय असतात, सर्व लॉंग टर्म फंड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेप्ट किती घ्यायचं, ठीक आहे, इक्विटी किती घ्यायचे, या सर्व गोष्टी कुठं असतात, कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये असतात. नेक्स्ट आहे 32 नंबरचा क्वेश्चन, लो ऑपरेटिंग लेवरेज अँड लो फायनान्शियल लेवरेज इंडिकेट दॅट द कंपनी नॉट युटिलाइज इट्स डॅश इफेक्टिव्हली. तर अशा वेळेस जो लो ऑपरेटिंग लेवरेज असेल ना, जेव्हा लो तुमचा फायनान्शियल लेवरेज असेल त्यावेळेस कंपनी डेप्ट कॅपिटल प्रॉपरली यूज करत नाही असा अर्थ होतो, ठीक आहे. आता एका थेअरीमध्ये आहे, ती थेअरी तुम्हाला नंतर मी एक्सप्लेन करेल. आता फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस लो ऑपरेटिंग लेवरेज असतो आणि लो फायनान्शियल लेवरेज असतो त्यावेळेस कंपनी जे डेप्ट कॅपिटल आहे ना ते योग्य प्रकारे वापरत नाही, ठीक आहे. म्हणजे आपला ऑप्शन बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33, अ प्लांट ओल्ड
कॉस्ट ₹1,00,000 अँड ओल्ड फेक्ट म्हणजे त्यांनी म्हणलंय काय की एक प्लॅन्ट आहे, त्याची कॉस्ट आहे म्हणजे ते किती किमतीचं आहे, ₹1,00,000 आहे आणि त्या प्लॅनपासून इन्कम जे भेटतंय ते पहिल्या वर्षी भेटतंय 30,000. ठीक आहे, दुसऱ्या वर्षी भेटतंय परत 30,000 आणि तिसऱ्या वर्षी भेटतंय 40,000 आणि चौथ्या वर्षी भेटतंय 40,000. तर टोटल 4 वर्षांची माहिती दिली. म्हणजे बेसिकली एक प्लॅन घेतलाय 1,00,000चा. ठीक आहे, 1,00,000चा प्लॅन घेतलाय, त्याच्यापासून काहीतरी उत्पन्न होणार आहे. तर उत्पन्न पहिल्या वर्षी होतंय 30,000, दुसऱ्या वर्षी 30,000, तिसऱ्या वर्षी 40,000 आणि चौथ्या वर्षी देखील 40,000 असं उत्पन्न होतं आहे. इतकं एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. तर विचारलं तुम्हाला पे बॅक पिरियड. त्याचा पे बॅक पिरियड किती वर्षाचा असेल? पहिली गोष्ट, ती प्लॅन किती रुपयाची आहे? तर 1,00,000ची. ठीक आहे, पहिल्या वर्षी इन्कम किती भेटणार आहे? 30,000. दुसऱ्या वर्षी इन्कम किती भेटणार आहे? 30,000. तिसऱ्या वर्षी किती इन्कम भेटणार आहे? 40,000. टोटल किती होता येतं? 1,00,000 होता येत ना. 30, 30, 60 आणि प्लस 40, 1,00,000. तर म्हणजे 3 वर्षात आपल्याला 1,00,000 रिटर्न भेटत आहेत. म्हणजे पहिल्या वर्षी ती मशिनरी असेल किंवा जो प्लांट असेल तो 30,000 रुपये आपल्याला कमवून देणार आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा 30,000 कमवून देणार आहे. म्हणजे 2 वर्षापर्यंत आपल्याला 60,000 इतके रुपये आपले वसूल होते आणि तिसऱ्या वर्षी तो 40,000 कमवून देणार आहे. म्हणजे तिसऱ्या वर्षापर्यंत आपल्याला टोटल 1,00,000 आपल्याला रिटर्न येणार आहे. म्हणजेच त्याचा पे बॅक पिरियड किती झाला? 3 इयरचा. ऑप्शन ए आपलं राईट आन्सर आहे. त्याचा प्रॉपर फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युलामध्ये तुम्ही फिगर पुट केला तरी आन्सर येईल, नाही तर तुम्हाला डायरेक्टली वरच्यावर पाहिलं तरी कळतंय. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल आहे म्हणून मी डायरेक्टली वरच्यावर सांगितलं. ऑप्शन फर्स्ट इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, 34 नंबरचा क्वेश्चन. व्हेन ए कंपनी हॅज सरप्लस रिसोर्सेस बट डज नॉट ॲडव्होकेट लिक्विडिटी, देन कंपनी कॅपिटलाइज इट्स रिझर्व अँड डिस्ट्रीब्युट दिस रिझर्व ॲज. त्यावेळेस कंपनी तो रिझर्व आहे तो कशामार्फत डिस्ट्रीब्युट करते? तर सर्वांना माहिती, ॲज अ बोनस शेअर म्हणून काय करते, जो रिझर्व आहे तो डिस्ट्रीब्युट करते. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे. ऑप्शन आपला सी हा राईट आहे. तुम्हाला कळत नसेल ना तर मराठीमध्ये पण इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही हे देखील वाचू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 35 नंबरचं क्वेश्चन. ॲज्युमिंग दॅट मॅक्सवेल कंपनी पे टॅक्स 50%, compute the after tax cost of capital in case of perpetual bonds sold at par, coupon rate of interest being 7%. आता त्याचं बेसिकली तुम्ही 7×5=35 केलं तर 3.5 येतं. म्हणजे 50% आणि 60% जर घेतलं तर 7×5=35 होईल आणि किती येईल? 3.5% आपलं बेसिक आन्सर आहे. आता एक्झामला हा क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण खूप ओल्ड क्वेश्चन आहे. 2016चा क्वेश्चन आहे, रिपीट तर होणार नाही. फक्त याचं काय केलं तर 50%चे तुम्ही 7% केलं तर 3.5 बरोबर आन्सर येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता एक सांगाल गोष्ट, फक्त इन्कम टॅक्सचे जे एक्झाम्पल आहेत, ठीक आहे, 2016, 17, 18, 19, 20चे ते आपण पाहणार नाहीत. कारण होतं आहे काय, त्यामध्ये ज्या प्रोव्हिजन होत्या त्या पूर्णपणे बदलल्या आहे. आता 2022 चालू आहे म्हणून ते एक्झाम्पल सोडून अर्थच काही नाही. आपल्या नवीन प्रोव्हिजननुसार ते एक्झाम्पल सोडावे लागतील. वाटलंच तुम्हाला की इन्कम टॅक्सचा पूर्णपणे लेक्चर प्रोव्हाइड करेल आणि त्यामध्ये जे आत्ताचे रिसेंटचे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कशन करू. ठीक आहे, नेक्स्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑपरेशनल फंक्शन ऑफ HRM. तर कोणतं आहे? कॉम्पेन्सेशन. हे ऑपरेशनल फंक्शन आहे HRMचं. बाकी सगळे कोणते आहेत? ऑपरेटिंग फंक्शन आहे बेसिकली. म्हणजे ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, कंट्रोलिंग. फक्त एकच आहे ऑपरेशन फंक्शन ऑफ HRM म्हणजेच कॉम्पेन्सेशन. आपलं ऑप्शन सी हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्लोज एंडेड परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम यूज इन. तर क्लोज एंडेड म्हणजे काय? जिथे येस, नो अशा टाईपचे उत्तर असतात, जिथं तुम्हाला असं पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागत नाही तुमचा परफॉर्मन्स कसं आहे. फक्त येस, नो किंवा आपण म्हणू शकतो ऑप्शन असतात पहा, 1, 2, 3, 4 तुम्हाला ग्रेडिंग वगैरे द्यायची असते. म्हणजे क्लोज एंडेड म्हणजे तिथं तुम्ही मनाने काही लिहू शकत नाही. तुम्हाला क्वेश्चन असणार, जसं फॉर एक्झाम्पल रिकाम्या जागा भरा, तुम्ही मनाने कुठलाही तिथं ऑप्शन टाकू शकत नाही. 4 ऑप्शनपैकी एकच टाकावं लागतं. किंवा हा जो क्वेश्चन आहे क्लोज एंडेड आहे, हे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे आणि याचा आन्सर या 4पैकीच एक तुम्हाला निवडायचं आहे, मनाने निवडता येणार नाही. याला म्हणतो आपण क्लोज एंडेड. ठीक आहे, म्हणजे तिथं तुम्हाला स्वतःचं कुठलीही गोष्ट टाकता येणार नाही. जे क्वेश्चनमध्ये दिले, जे आन्सरमध्ये तुम्हाला हे दिले त्याच्यातूनच निवडायला होणार आहे, त्याला आपण म्हणतो क्लोज एंडेड. तर क्लोज एंडेड परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम आहे ना, ती यूज कुठे होते बेसिकली तर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये आणि पब्लिक एंटरप्राइजेसमध्ये यूज होते. म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम द फॉलोइंग हू डिड नॉट मेक एनी कॉन्ट्रीब्युशन टू मोटिवेशन. म्हणजे मोटिवेशनच्या अनेक थिअरीज आहेत ना, त्या थिअरीजमध्ये सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे 3 जणांनी. 1 जणांनी दिलेलं नाही. तो कोणता आहे ते विचारलं आहे. तर ग्रेगर आहे, मॅकलँड आहे, नंतर मॅस्लो आहे, कारण यांची मॅस्लोची नीड हायरार्ची थिअरी आहे मोटिवेशनची, ती देखील आहे. ठीक आहे, तर फक्त हा जो आहे ना 3 नंबरचा, यांनी काही कुठल्याही मोटिवेशनमध्ये योगदान दिलं नाही, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलेलं नाही आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. या सर्व मोटिवेशनच्या थिअरी असतील, लिडरशिपच्या थिअरी असतील, टोटल 8 ते 9 थिअरी आहेत. लिडरशिपच्या वेगळ्या आहेत आणि मोटिवेशनच्या वेगळ्या, टोटल 16-17 थिअरी आहेत. या थिअरी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाच्या आहे. सर्व थिअरीज वाचून जा. ठीक आहे, लक्षात ठेवा.
जो परलँड आहे यांनी कुठलंही मोटिवेशन म्हणजेच मोटिवेशनची थिअरी दिलेली नाही, बाकी तिघांनी दिलेली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट कॉमन ॲक्टिव्हिटीज परफॉर्म बाय HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस विच आर आउटसोर्स. म्हणजे एक मोस्ट कॉमन म्हणजे सर्वातली कॉमन एक ॲक्टिव्हिटी आहे जी HR मार्फत काय केली जाते, परफॉर्म केली जाते, म्हणजे त्यांच्यामार्फत ती इम्प्लिमेंट केली जाते, पण ती आउटसोर्स केली जाते, म्हणजे दुसऱ्यांना ती चालवायला दिली जाते, पण HRचं त्याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे बेसिकली ॲक्टिव्हिटी HRची आहे, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटची आहे, पण ती ॲक्टिव्हिटी चालवायला बाहेरच्या व्यक्तींना बोलवलं जातं. बाहेरचं एक एक्सपर्ट ऑर्गनायझेशन असेल किंवा दुसरं कुठलं ऑर्गनायझेशन असेल त्यांना ती ॲक्टिव्हिटी दिली जाते. ती ॲक्टिव्हिटी कुठली आहे, तर तुमचं ऑक्युपेशनल हेल्थ असेल, पेरोल असेल, पेन्शन असेल किंवा ट्रेनिंग असेल, HR मार्फत ते केले जात नाही. त्याच्यासाठी एक दुसरी एक्सपर्ट कुठलंही ऑर्गनायझेशन असेल किंवा कुठलंही एखादी संस्था असेल त्यांना ते बोलवलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला फॅक्टरीमध्ये लागलं, ठीक आहे, लागल्यानंतर हॉस्पिटल काय फॅक्टरीमध्ये असतं का, नाही, तर फॅक्टरीचं एखाद्या हॉस्पिटलशी कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं आणि त्या हॉस्पिटलशी कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, ते हॉस्पिटलवाले त्या व्यक्तीला ज्याला लागलं त्याला ट्रीटमेंट देतात. ॲक्च्युली ते कंपनीचे एम्प्लॉई नसतात, ठीक आहे, म्हणजे ते ऑर्गनायझेशन किंवा ते हॉस्पिटल आहे ते बाहेरच असतं, पण त्याचं ऑर्गनायझेशनच्या HRशी टाईप झालेलं असतं. त्यामुळे काय करतात, ते HRचं काम आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला बेसिकली सांगायचं काय, तर एखाद्याला लागलं तर त्या लागलेल्या व्यक्तीला ज्या एम्प्लॉई आहे त्याला लागलंय त्याला ट्रीटमेंट देण्याचं काम कोणाचं आहे, HRचं, म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचे. पण HRमध्ये कोण डॉक्टर आहे का, नाही आहे, म्हणून ते काय करतात, HR म्हणजे काय करतं, एखादं दुसरं हॉस्पिटल आहे जे बाहेरचं आहे म्हणजे आउटसोर्स, ठीक आहे, कंपनीच्या बाहेरचं एखादं हॉस्पिटल आहे त्याच्याशी टाईप करतात आणि त्यांना सांगतात की एखादं आमच्या एम्प्लॉई लागलं तर आम्ही तुमच्याकडे तो एम्प्लॉई पाठवून देऊ, त्याला ट्रीटमेंट द्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये, किंवा पेरोल असेल किंवा ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगसाठी पण ऑर्गनायझेशन बाहेरून बोलवतात, तर ते आउटसोर्स केलं जातं. बेसिकली आउटसोर्स करणे म्हणजे एखादी ऑर्गनायझेशनची ॲक्टिव्हिटी ती बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणं, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो आउटसोर्स. याच्या सर्वात जास्त आउटसोर्स केलं जातं हेल्थ वगैरे या गोष्टी किंवा पेन्शन आणि ट्रेनिंग या गोष्टी काय केल्या जातात, HR मार्फत आउटसोर्स केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट मीन्स. जे वर्करचं पार्टिसिपेशन आहे मॅनेजमेंटमध्ये त्याचा अर्थ काय होतो, एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट म्हणजे कामगारांचा सहभाग असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याला म्हणतो आपण वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. खूप सोपा क्वेश्चन आहे. आपले आजचे क्वेश्चन कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणखी काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.